आपल्या सभेसाठी खास उपस्थित अशोक दादा सालुंके फायर ब्रिगेड अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना विनंती करतो की कृपया करून आपण या ठिकाणी 2 शब्दाचं मार्गदर्शन करायचं आहे। त्यांचं नाव घेतलंय, त्यांच्यानंतर घ्या। हां हां नमस्कार। शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राला नमन करून, आई भवानीला नमन करून, ज्यांच्या हृदयातून स्वराज्याचं देखणं स्वप्न उदयास आलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊला नमन करून आजच्या सभेसाठी उपस्थित आपले सर्वांचे लाडके कॅबिनेट मंत्री आमदार श्री भरत शेठ गोगावले साहेब, जास्त बोलत नाही, सर्वांना बोलायचं आहे। साहेबांचा विकास कामाचा जर आपण सर्वांनी उल्लेख केला आणि खरोखर यादी बनवायला जर बसलो तर पेनातली शाही कमी पडेल, हे मी सर्वांना सांगतो। तर साहेबांचा जो विकास आहे तर फक्त रायगड पुरता नाही, मी सुरतमध्ये राहतो, साहेब चांगले ओळखतात। रायगड पासून सुरत, गुजरातमध्ये सुरत, अहमदाबाद, बडोदा इथपर्यंत साहेबांचा विकास आहे। कारण कोणीही साहेबांना न ओळखणाऱ्या व्यक्तीने साहेबांना जरी फोन केला तर साहेब सुरतमध्ये आमचे काही कार्यकर्ते त्यांच्या नजरमध्ये त्यांना फोन करतात आणि त्यांना सांगतात का ह्या कार्यकर्त्याला भेटा, आणि सांगितल्यानंतर त्यांना जो साहेबांचा मदतीचा हात असतो तर मी त्याच्या रकमेचा उल्लेख करत नाही, परंतु कोणती अशी व्यक्ती नाही का साहेबांनी त्यांना मदतीचा हात दिलेला नाही। आणि अशाच साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जे आता उमेदवार तयार केलेत हे पण निश्चित तसेच असतील अशी मला खरोखर खात्री आहे। आणि खरोखर आपण आपले हे स्थायिक उमेदवार शिंदे साहेब आहेत, आपला मुलगा म्हणा, भाऊ म्हणा सर्वांचा, तर अविनाश नलावडे, खरोखर यांना सर्वांनी चांगल्या मताने विजय करा हीच मी सर्वांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।